अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मात्र अजून काही ठिकाणी पंचनामे झालेले नाहीये. शेतकरी वाऱ्यावर आहे. कर्जमाफीची घोषणा केली गेली. कर्ज थकीत असल्यामुळे खरीपासाठी शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देत नाहीये. काय म्हणतात? या समितीच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचाही मी एक पीक कर्जाचा आढावा घेतला आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये पीक कर्ज समाधानकारक पद्धतीने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना वाटप झाल्याचं दिसून आलं नाही. अनेक नॅशनलाइज बँकेनी वेगवेगळे सिबिल स्कोअर अमुक तमुक हे नियम लावले आणि कर्जापासून शेतकऱ्याला वंचित ठेवला. अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. एका बाजूला फळबागांचंही मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये सुद्धा आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये नुकसान झालं. कांदा पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. निश्चितपणानं या नुकसानीच्या बाबतीमध्ये सरकार ठोस पावले उचलेल याची मला आशा आहे. 30-35 हजार कोटीने काही फरक पडत नाही. आमचं तेच म्हणणं आहे, शेतकऱ्यांना 50,000 कोटी द्यायचे, कधी देणार? तोच प्रश्न आहे आमचा, दुसरं काही नाही. देवाभाऊचं सरकार सत्तेवर आल्याबरोबर पहिल्यांदा कर्जमाफी केलेली होती. शेतकऱ्याला संकटाच्या काळामध्ये पूर असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, नापीक असेल मदत केलेली होती. यावेळी सुद्धा शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आम्ही करणार आहोत. लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागाचे पैसे देखील कापले जात आहेत. जसं संजय यांच्या विभागातला पैसा जो आहे तो लाडकी बहीण योजनेमुळे कापला गेला आहे. काय आहे की सगळ्या ज्या योजना असतात ते सरकारची सामुदायिक जबाबदारी असते. त्यामुळे ह्या विभागातनं पैसे कापलं, त्या विभागातनं कापलं आणि तिकडं वळवलं या म्हणण्याला काही अर्थ असत नाही. विभाग म्हणजे काय, त्यांचं काय उसाचं मळा आहेत काय तेव्हा त्याच्या एकरातलं पैसे गेलं दुसऱ्या मालकाच्या खात्यावर, असं काही असत नाही. निवडणुकीचा वचननामा होता. अजूनही कर्जमाफीच्या संदर्भात अनेक तुमच्या मित्रपक्षांमध्ये दुमत दिसून येतात. काय म्हणणार? हे काय की वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भामध्ये सरकारनं जो शब्द दिला होता तो पाळलेला आहे. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा योग्य वेळी याच्यावर निर्णय घेतला. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, त्याच्यामुळे कर्जमाफी. हे काय की अनेक योजना शेतकऱ्यांच्यासाठी राज्यामध्ये किसान सन्मान योजना, पुन्हा राज्याची किसान सन्मान योजना असेल, दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजना असेल, या माध्यमातून पैसे शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत. पण कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सरकार आता 6-7 महिने झाले येऊन सत्तेवरती कोणती योजना राबवत असताना तिचा भार उचलत असताना त्याची तजवीज करावी लागते आणि या बाबतीमध्ये सुद्धा सरकार निर्णय घेते. शेतकऱ्यांवर इतकं मोठा कर्जाचा डोंगर आहे, कर्जमाफी कधी होणार? शेतकऱ्यांचा प्रश्न. दोन गोष्टी आहेत. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे आयात निर्यातीच्या काही धोरणाचा फटका हा शेतकऱ्याला बसत असतो. दुसऱ्या बाजूला शेतकरी विरोधी जे पारंपरिक जे कायदे आहेत, मग सिलिंग ऍक्ट कायदा असेल, जमीन धारण कायदा असेल, या शेतकरी विरोधी कायदे आपल्याला रद्द करावे लागतील. ही मागणी चळवळीच्या माध्यमातून आम्ही वारंवार घेतली. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी कृषी विधेयक शेतकऱ्याच्या बाजूचं बिलं संसदेमध्ये आणलेली होती, परंतु विरोधी बाकावर आणि सत्ते ज्यांनी 50 वर्ष सत्ता भोगली त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा त्यावेळी घात केला आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या बाबतीतलं दीर्घकालीन धोरण आपल्याला आखणं गरजेचं आहे. शेतकरी कर्जबाजारी का होतो याच्या मुळाशी निश्चितपणानं जावं लागेल. दुसरं, लाडकी बहीण योजनेमुळं सरकार कुठंही अडचणीत आलेलं नाही, कारण ते पैसे आहेत किती, 30,000 कोटी 40,000 कोटी, परंतु या राज्यामध्ये 2% 4% लोक पगाराच्या माध्यमातून निम्म बजेट हांगते ते, तेव्हा काही राज्यावर संकट येत नाही आणि शेतकऱ्याच्या घराकडे थोडं 4-2 पैसा आलं की बजेट कोलमडायला लागते. कुठं कोलमडलंय? मी आमदार आहे, मला ते कोलमडलेलं दिसलं नाही. आणि राज्याचं बजेट कोलमडलं तर एखाद्या झाडाचं लाकूड तोडून मेडकं ठेपा देतो त्याला, बाबा कोलमडू नको म्हणून. SIT चौकशीची घोषणा केली. या सगळ्या प्रकरणात एक मिनिट लावून
बूम राहून द्या. हे बूम खाली घ्या आता, बूम खाली घ्या, खाली घ्या तो बूम. खाली घ्या त्याच्यामुळे आम्हाला कुठं फिरायला. खाली घ्या. Yes, बोल. Yes. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणात एसआयटी चौकशीची काय तुमचं म्हणणं आहे सगळं? निश्चितपणानं चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये जे सत्य असेल तर बाहेर येईल. शासनानं दिलेला निधी तो विकास कामावरती खर्च होतो का, तो झाला का, ते पाहण्याचं काम समितीचं आहे, सदस्यांचं आहे. जे कोण याच्यामध्ये असतील त्यांची चौकशी होईल आणि त्यांना काही शिक्षा मिळेल ती होईल आणि ती झाली पाहिजे. पण हे जे सगळं प्रकरण झालंय, अध्यक्ष म्हणतात की हे सगळं षडयंत्र आहे, असं वाटतं की हे सगळं षडयंत्र की तिथे जाऊन पैसे ठेवले वगैरे असं होऊ शकतं? आता आम्ही तर काही बघितलं नाही. बिन बघता आम्ही कसं सांगायचं ठेवलं बिवलं, ते मी बघितलं असतं तर सांगितलं असतं ते ठेवलेलं होतं, कुठं होतं, कसं होतं. आता कुणी ठेवलं कुणी बघितलं त्याला विचारायला पाहिजे नेमकं आहे काय. परंतु संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की पूर्ण पैसे जे पूर्ण समितीसाठी अध्यक्षांसाठी होते. अध्यक्षांनी 15 कोटी मागणी केली होती. मी काय म्हणतो, समितीसाठी तो आरोप करणाऱ्यांनी जर समितीसाठी असतं आमच्याकडे ते आलं असतं तर आम्ही सांगितलं असतं की बाबा आलंय आमच्याकडे. आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावं, दाखवावं तिथं कुणी दिलं कुणी घेतलं, घेणारा देणारा बघणारा, त्याची चौकशी होईल. त्यातनं चौकशीतनं काय आहे ते बाहेर येईल. कसं होईल नाही नाही, पूर्वीच्या पीक विम्यामध्ये काही दोष होते ते दोष बाजूला सारून नव्यानं पीक विम्याची योजना आणण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, वेळोवेळी मदत केलेली आहे. यावेळी सुद्धा शेतकऱ्यांना सरकार मदत करेल, कारण हे देवाभाऊचं सरकार आहे.